नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे लावसट. सदरील अनुभव रत्नागिरी येथे राहणाऱ्या एका कुटुंबाला आलेला असून या कुटुंबाने जेव्हा कशेडी घाटातून प्रवास केला होता तेव्हा ही घटना त्यांच्या सोबत घडली होती. दीपा आणि संजय बँगलोरमध्ये राहणारं सुखी कुटुंब. संजय IT कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला, तर दीपा त्याच्याच गावातील मुलगी. वय झालं तसं घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं आणि दोघेही बँगलोरला शिफ्ट झाले. संजयचे आई-वडील आणि सासू सासरे रत्नागिरीजवळच्या एका छोट्याशा खेडेगावात राहतात. त्यामुळे दीपाला सासर माहेर जवळच. दोघेही घरातले एकटेच, त्यामुळे लाडाकोडात वाढलेले. वर्षभरात दोघांनी घरी आनंदाची बातमी दिली आणि सगळीकडे आनंद झाला. दीपाला दिवस गेले होते, त्यामुळे सगळेजण तिला काळजी घ्यायचा सल्ला देत होते. जसा 7वा महिना लागला तसं दोन्ही घरातून त्यांना बोलवणं आलं, कारण बँगलोरमध्ये दोघेच राहायचे आणि आता दीपाला काळजी घेणारं कुणीतरी हवं होतं. संजयला सुट्टी मिळत नसल्याने त्याने घरी फोन करून सांगितलं, बाबा मी तिला मुंबईपर्यंत आणून सोडतो, नंतर तुम्ही तिथे घ्यायला या. आता सुट्टीच नाही असं म्हटल्यावर ऐकणं भागच होतं. अखेरीस दिवस ठरला आणि दीपाचे आई बाबा आणि सासू सासरे असे चौघेही 4 व्हीलरमधून तिला आणायला मुंबईला गेले. सकाळी घरातून निघाले ते मुंबईला थेट रात्रीच पोहोचले, कारण अगोदरपासून दीपाचे वडील म्हणजे सोपानराव गाडी सावकाश चालवत असायचे. गाडीत त्यांचे व्याही मित्र म्हणजे विकास यांच्याबरोबर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. रात्री 2ची फ्लाईट होती, त्यामुळे आता मुंबईत थांबणं भाग होतं. विमानतळाच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी बुकिंग केली आणि सगळीजणं दीपा व संजयची वाट पाहू लागले. रात्री फ्लाईट उशिराने लँड झाली आणि पहाटे 4च्या सुमारास विमानतळावर दोघे उतरले. दोघांचं भरभरून कौतुक आणि स्वागत करायला आई बाबा विसरले नाहीत. खूप महिन्यांनी दोघांना घरचे भेटत असल्याने गप्पांच्या नादात कधी सकाळचे 10 वाजले समजलंच नाही. 11 वाजताची संजयची परतीची फ्लाईट असल्याने सगळ्यांनी संजयसोबत नाश्ता केला आणि त्याला निरोप दिला. मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाट काढत साधारण 2च्या सुमारास हे मुंबईमधून बाहेर पडले. प्रवास अगदी मजेने सुरू होता. सासू आणि आईच्या मध्ये बसून दीपा स्वतःचे लाड करून घेत होती. घरून तिच्यासाठी आणलेला डब्बा फस्त करत हसत खिदळत प्रवास सुरू होता. तेवढ्यात जोरात पावसाच्या सरींना सुरुवात झाली आणि सोपानरावांनी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली. तासभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यानंतर आपली गाडी वळवून थेट पेन, माणगाव, महाडमार्गे कशेडी घाटातून चिपळूण रत्नागिरी गाठायचं असं ठरलं. जसा मार्ग ठरला तेव्हा दीपाच्या आईने जरा घाबरत विचारलं, अहो म्हणजे किती वाजतील साधारण आपल्याला घाटावर पोहोचायला? त्यावर सोपानरावांनी सांगितलं, 7-7:30पर्यंत पोहोचू आपण. विकासरावांनी त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यांच्याकडे पाहून दीपाची आई राधाताई यांच्या पोटात भीतीचा गोळा आला. दीपाची सासू मालतीबाई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, का हो काय झालं? राधाबाईंनी जरा चाचपत सांगितलं, पोरीला या अवघडलेल्या अवस्थेत घाटावरून न्यायचं म्हणजे.
तशी ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली आणि बायकांचं हे बोलणं ऐकून दीपाचे सासरे दिलखुलास हसले. म्हणाले, अहो मालतीबाई, आपली पोरं 7 समुद्रापार पोचलीत आणि तुम्ही अजूनही अशाच गोष्टींमध्ये गुंतून आहात. काही वेळ त्यांची थट्टा मस्करी करण्यात गेला आणि अखेरीस साधारण 6च्या सुमारास गाडी एका ढाब्यावर थांबली. सगळीजणं खाली उतरली. मांसाहारी खाण्याचा सगळ्यांनी दिलखुलास आस्वाद घेतला. पण राधाबाई आणि मालतीबाई यांच्या घशाखाली घास उतरत नव्हता. कसं तरी करून सर्वांनी जेवण आटपलं आणि गाडीत बसले. विकासराव आणि सोपानराव यांची चांगलीच गट्टी जमली होती, त्यामुळे ते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत होते. पण मागच्या सीटवर मालती आणि राधाबाई कसल्या तरी चिंतेत आपला प्रवास कसा लवकर होईल याचा विचार करत होत्या. पाहता पाहता रात्रीचा अंधार सर्वत्र पसरू लागला. सूर्याची केशरी किरणं आता दूर सरून डोंगराच्या मागे विसावली आणि रस्त्यावर थंडगार हवेत अंधाराने आपलं साम्राज्य पसरवलं. वातावरणातला गारवा जसा जोर घेऊ लागला तसे रस्त्यावर बारीक बारीक थेंब पडताना दिसू लागले. तशा मालतीबाईंनी मागच्या खिडक्या लावून घेतल्या. पण दीपाला गरोदर असल्यामुळे गुदमरल्यासारखं होऊ लागलं. मध्येच उलटी आल्याने सोपानरावांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि दीपाला खाली उतरवून मोकळं केलं. तोंड धुवून दीपा थोड्या वेळ मोकळ्या वातावरणात उभी राहिली. मालतीबाई आणि राधाबाई यांनी तिला बळच खेचत गाडीत बसायला सांगितलं. पण नव्या युगातली दीपा, तिला काय कळणार होतं कशामुळे काय होऊ शकतं. बराच वेळ गाडीत या दोघींच्या मध्ये बसून तिला अगदी घामाघूम झालं होतं. म्हणून तिने रस्त्यावर उभे राहून स्वतःचे केस मोकळे सोडले आणि पर्समधून परफ्यूम बाहेर काढून त्याचा शिडकावा केला, जेणेकरून केवड्याच्या त्या सुगंधित वातावरणामुळे आपली मळमळ थांबेल. अंधारात येणाऱ्या जाणाऱ्या गाडींच्या प्रकाशाने समोरचा रस्ता स्पष्ट दिसू लागला. डोंगराच्या मध्यभागातून आता घाटमाथा सुरू होणार होता. ती रस्त्यावर उभे राहून अंधारात आपले केस झटकत परफ्यूम मारत होती. तिचं संपता संपत नाही हे पाहून राधाबाई जराशा ओरडतच तिला गाडीत खेचू लागल्या. बास झालं तुझं आता. हे असं अवेळी रस्त्यावर फिरणं योग्य आहे का? चल बस गाडीत. त्यावर दीपा काहीशी नाराजीने म्हणाली, काय गाई, मला मळमळतंय म्हणून उतरले ना, आणि आता मी खिडकीजवळ बसणार. तुमच्या दोघींच्या मध्ये मला हवा येत नाही. त्यावर मालतीबाई म्हणाल्या, काही नाही खिडकीमध्ये, गप दोघींच्या मध्ये बस. कधीतरी सासूचं ऐकत जा. त्यावर विकासराव म्हणाले, मालतीबाई, इथूनच कुठे तुमचा सासूरवास सुरू करता. बसू द्या पोरीला हवं तिथं. दीपा हट्टाने खिडकीजवळ बसली आणि सुरू झाला घाटाचा प्रवास. कशेडी घाटातून अनेकदा नकारात्मक ऊर्जा सोबत येतात असे बरेच कुप्रसिद्ध अनुभव आहेत. त्यामुळे गरोदर स्त्रीला अशा रस्त्याने नेणं जिकरीचं होतं. पण आता नाईलाज होता. प्रवास सुरू झाला. थंडगार हवेचे झोत अंगावर खेळवत दीपा अंधारात नजर खिडकीबाहेर लावून शांत बसली होती. इकडे मालतीबाईंनी देवाचा जप तोंडातल्या तोंडात सुरू केला. थंड हवेचा झोत गाडीत शिरत होता. टेप रेकॉर्डरमधून वाजणाऱ्या गाण्यांच्या आवाजाने मालतीबाई आणि राधाबाई एकमेकींच्या खांद्यावर डोकं ठेवून कधी निद्रादेवीच्या अधीन झाल्या कळलं देखील नाही. दीपा मात्र एकटक डोळे लावून समोर पाहत होती. अंधारात तिला काहीच दिसत नव्हतं. पण मध्येच काहीतरी सरकताना फिरताना दिसल्याचा भास तिला झाला. तिने नजर एकटवली. डोळ्यात प्राण आणून ती त्या अंधारात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागली आणि पाहता पाहता एक बारीक आकृती, जिला रंग नाही, आकार नाही,
जणू हवेचा झोत असावा. तो आकार गाडीसोबत पळत असल्याचा भास तिला झाला. तिने अर्धवट उघडलेली खिडकी पूर्ण उघडली आणि समोर पाहू लागली. गाडीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याचा झोत काहीसा आकार घेऊ लागला आणि पाहता पाहता तो खिडकीतून आत शिरला. दीपाच्या सर्व अंगावर वाऱ्याचा झोका जसा आदळला तसे तिचे केस विस्कटले आणि तिला देखील काहीशी गुंगी येत डोळा लागला. ती तशीच सीटवर मागे कोसळली. इकडे सोपानराव आणि विकासराव यांच्या गप्पा सुरू होत्या. मध्येच सोपानरावांना खांद्यावर हात जाणवला. त्यांनी मान मागे वळवली. दीपा अगदी तोंड समोर घेऊन इशारा करत होती, गाडी थांबवा. काय झालं ग दीपा, गाडी का थांबवायची? त्यांनी विचारलं. यावर दीपाने फक्त हाताने उलटी येते एवढाच इशारा केला. तशी घनदाट काळोखात गाडी एका बाजूला थांबली. ऐन घाटात गाडीतून दीपा हळूच उतरली आणि रस्त्याच्या थोडं बाजूला जाऊन एका झाडाखाली वाकून उलट्या करू लागली. तिची पाठमोरी आकृती गाडीतून ते दोघेही पाहत होते. गाडी थांबली याचा अंदाज येऊन मालतीबाईंना जाग आली. त्यांनी पाहिलं, दीपा गाडीत नव्हती आणि गाडी बाजूला उभी होती. त्यांची अस्थिर नजर पाहून विकासरावांनी सांगितलं, अगं दीपाला पुन्हा मळमळतंय म्हणून गाडी बाजूला उभी केली. ती बघ, दीपा तिथे उलट्या करते. असं म्हणत त्यांनी अंधारात बोट केलं. तशी अंधुक प्रकाशात दीपाची पाठमोरी आकृती दिसली. त्यांचा आवाज ऐकून राधाबाई उठल्या. दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि लागलीच गाडीतून खाली उतरल्या. दीपाजवळ गेल्या. समोर दीपाची नजर मात्र एकाच ठिकाणी विसावली होती. बराच वेळ झाला तरी दीपा तिथून हलायचं नाव घेईना. ती सतत झाडाखाली उभी राहून एकटक नजर लावून झाडावर काहीतरी पाहत होती. त्या दोघींनीही झाडावर पाहिलं, पण त्यांच्या डोळ्याला तिथे काहीच दिसेना. दीपा मात्र शून्यात नजर लावून झाडाच्या फांदीवर काहीतरी पाहत होती. आपल्याला काहीच दिसत नाही हे लक्षात येताच त्यांनी दीपाला घेऊन गाडीकडे धाव घेतली. गाडीत येता क्षणी दीपाला झोप लागली. दीपा, बरं वाटतंय ना ग? तू निदान सांगायचं तरी, तुला गाडीत त्रास होतोय? हजार प्रश्नांचा वर्षाव तिच्यावर होत होता, पण तरीही दीपा डोळे मिटून शांत बसली होती. तिच्यावर जणू झोपेचा अंमल चढला होता. गाडी हळूहळू करत घाटातून पुढे गेली. घड्याळात रात्रीच्या 10चा ठोका पडला. वेळेच्या बाबतीत केलेलं नियोजन पुरतं विस्कटलं. संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत पोहोचू असं ठरवून सुरू केलेला प्रवास एव्हाना 10 वाजले तरी संपायचं नाव घेईना. या ना त्या कारणामुळं थोडा थोडा वेळ थांबून प्रवास आणखीन वाढत होता. राधाबाईंच्या चेहऱ्यावर आता चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांनी देवाचा धावा करायला सुरुवात केली. डोळे बंद करून ओम कृष्णाय वासुदेवाय हरे जप सुरू केला. जप सुरू केला तसा गाडीत एक अस्पष्ट गुरगुरण्याचा आवाज आला. काहीसा पुरुषी घोगरा आवाज, पण अगदी अस्पष्ट. राधाबाईंच्या कानाजवळ आला. तशा त्या दचकल्या. त्यांना कदाचित कल्पना आली असावी म्हणून त्यांनी लागलीच जप बंद केला आणि खिडकीकडे तोंड करून बसलेल्या दीपाकडे नजर फिरवली. दीपाच्या नजरेत एक धुंदी चढली होती. ती पापण्या न मिचकवता एकटक नजरेने समोर अंधारात काहीतरी पाहत होती. विस्कटलेले केस चेहऱ्यावर येत होते, पण ते बाजूला सारण्याची तसदी देखील तिला नकोशी झाली होती. एव्हाना रात्री 1च्या सुमारास कोकणात त्यांचं आगमन झालं. हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी तासनतास बसून राहावं एवढं मोहक वातावरण असायचं दिवसा.
आणि रात्री पाण्याच्या खळखळ आवाजाने सुद्धा अंगावर भीतीचा काटा उभा राहायचा. डोळ्यांना सुखावणारी उंच माडाची झाडं आता मिट्ट काळोखात विचित्र आकार घेऊन उभी होती. जणू आत्ता हल्ला करतील की काय. आजूबाजूची झाडं आपलं अस्तित्व लपवण्याचा फसवा प्रयत्न करत होती. रात्रीच्या नीरव शांततेचा आधार घेऊन काय दबा धरून बसलंय देव जाणे. राधाबाई वळून वळून दीपाकडे चोरटी नजर फिरवून पाहत होत्या, पण दीपाचं याकडे लक्ष नव्हतं. ती एकटक कुठल्या तरी विचारात गुंतल्यासारखी होती. अखेरीस अथक प्रयत्नानंतर गाव दिसलं. एव्हाना रात्रीचे 2:30 वाजले. प्रकाशात जागणारे मनुष्य प्राणी अंधाराच्या भीतीने आपापल्या घरात विसावले होते. गाडी घराच्या जवळ आली आणि मालतीबाई उठल्या. घराच्या बाहेर लावलेल्या पिवळसर उजेडात त्यांना घराची आकृती दिसली. सोपानराव गाडीतून खाली उतरून डिक्कीमधून बॅग काढू लागले. सगळे हळूहळू करत खाली उतरले, पण दीपा काही उतरेना. अखेरीस मालतीबाईंनी बाहेरून दरवाजा उघडला आणि तिला खाली घेतलं. तसं राधाबाईंनी धावत जाऊन घरातून मीठ, मिरची, भाकरीचा तुकडा आणि हळदीचं पाणी आणलं. घरापुढे पावसाने थोडा चिखल झाला होता, त्यामुळे सगळीजणं बाजूने त्याला ओलांडून पुढे जात होती. मालतीबाईंनी दीपाला अशी बाजूने ये ग असा सल्ला दिला, पण दीपा अगदी सहज ढांग टाकून पुढे आली. उंच उडी घेऊन तो चिखल पार करणं सोपानराव काय तर उंचपुऱ्या विलासरावांना देखील शक्य नव्हतं, पण दीपा अगदी सहज उडी मारून तो पार करून आली. हे पाहताच मालतीबाईंनी राधाबाईंना खुणवलं, पण राधाबाईंनी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. दीपा दारापुढे आळस देत अंग मोडत उभी राहिली. राधाबाईंनी तिच्यावरून एका तांब्यात कालवलेलं हळदीचं पाणी उतरवलं आणि बाजूला ठेवलं. त्यानंतर भाकरीच्या तुकड्यावर मीठ, मिरची ठेवून दीपावरून 3दा उतरवला आणि दाराच्या डाव्या बाजूला ठेवला. पायावर पाणी टाकून आत ये असं दीपाला सांगितलं, पण दीपाने कशाकडेही लक्ष न देता उंबऱ्यातून आत पाऊल ठेवलं. दीपा जशी घरात आली तशी लाईट गेली. मालतीबाई आणि राधाबाई यांनी किचनमधून मेणबत्त्या शोधून आणल्या. दीपा हॉलमध्येच बसली होती. तिच्या बॅगा विलासराव आणि सोपानरावांनी आतमध्ये ठेवल्या आणि त्यांनी मेणबत्तीच्या प्रकाशात सोफ्यावर अंग टाकलं. दीपा मात्र तटस्थ बसली होती. मेणबत्ती हॉलमध्ये ठेवून मालतीबाई आणि राधाबाई किचनमध्ये आल्या आणि त्यावेळी मालतीबाई हळूच म्हणाल्या, घरात दीपासोबत कोणीतरी आलंय. राधाबाईंचा चेहरा विस्मयकारक झाला. त्यांनी मालतीबाईंचा हात हातात धरून बोलायला सुरुवात केली, मलाही तसंच वाटतंय. जाऊ द्या, उद्या सकाळी मंदिरात घेऊन जाऊ तिला. त्यावर मालतीबाईंनी होकार भरला आणि दीपाला वरच्या खोलीत झोपी घालून सगळीजणं आपापल्या खोलीत विसावले. सकाळची नारंगी किरणं अंगणात पसरली. रस्त्यावरचे खड्डे रात्रीच्या पावसाने भरले होते, पण सकाळच्या सूर्यकिरणांमुळे चकाकत होते. सकाळी 9च्या सुमारास सर्वांना जाग आली. रात्रीच्या जागरणाचा परिणाम तो. पोरीच्या सासरी असल्याचं भान दीपाच्या आईवडिलांना झालं, म्हणून राधाबाई आणि सोपानराव आपल्या शेजारी असलेल्या घरात निघून गेले. इकडे मालतीबाईंनी बंद घराची झाडलोट करून विलासरावांना चहा दिला. एक घोट घेत विलासरावांनी दीपाची चौकशी केली. त्यावर मालतीबाई नाखुशीने म्हणाल्या, झोपल्यात सूनबाई, आणि पाठमोऱ्या झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून विलासराव म्हणाले, काय झालंय तुला? अगं, रात्रीचं जागरण झालंय म्हणून झोपली असेल, आणि अशा अवस्थेत थकवा येतोच ना, तुला अनुभव नाही का? त्यावर जरा चिंतेच्या स्वरात मालतीबाईंनी रात्रीचा प्रसंग सांगितला आणि विलासरावांना दाराजवळ नेऊन
रात्रीची तिच्यावरून काढलेली नजर दाखवली, जी पाहून विलासरावांना देखील धक्का बसला. हळदीचं पाणी लाल तपकिरी झालं होतं, जणू कित्येक दिवसांपासून ठेवलं असावं. आणि उजव्या कोपऱ्यात ठेवलेला भाकरीचा तुकडा काळा ठिक्कर पडला होता. कुत्रा ते खाण्यासाठी जवळ यायचा, पण वास घेऊन दूर हकलल्यासारखा निघून जायचा. हे पाहत विलासरावांनी गंभीरतेने विचारलं, दीपाला कुणाची नजर लागली दत्त जाणो. मी देवळात जाऊन अंगारा घेऊन येतो, होईल सगळं ठीक, काळजी करू नकोस. इकडे रात्रीचा प्रसंग आठवून राधाबाईंच्या पोटात ढवळून यायला लागलं. त्यांनी गाडीतला प्रसंग सोपानरावांना सांगितला आणि ते दोघेही आंघोळी आटपून लागलीच दीपाच्या घरी आले. त्यांना दारात पाहताच विकासरावांनी सोपानरावांना सोबत घेतलं आणि दोघेही मंदिरात जाण्यासाठी निघाले. इकडे राधाबाई आणि मालती लगबगीने दीपाच्या खोलीत गेल्या. दीपा अजूनही शून्यात नजर लावून फॅनकडे पाहत होती. दार उघडल्याची तिला चाहूलही लागली नाही. राधाबाई तिच्या जवळ गेल्या, कपाळावर हात ठेवत म्हणाल्या, उठलीस का ग तू? झोप झाली ना नीट? पण दीपाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्या क्षणी राधाबाईंना झटका लागावा असा त्यांनी हात बाजूला केला. दीपाचं अंग तापानं फणफणलं होतं. तिचं एवढं अंग गरम झालं होतं, जणू भाकरी टाकलेला गरम तवा पोळावा. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव चुटकीसरसे बदलले. मालतीबाई, हिला फार भयानक ताप भरलाय, पहा ना. त्या तिच्या शेजारून उठल्या. मालतीबाईंनी दीपाच्या अंगाला हात लावला तसा त्यांनाही चटका बसला. दोघी धावत खोलीबाहेर आल्या आणि त्यांनी लँडलाईनवरून विकासरावांना फोन करून डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. तोपर्यंत राधाबाई मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या. थोडा वेळ जाताच विकासराव डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी तिचं चेकअप करून इंजेक्शन दिलं. प्रवासात झालेल्या उलट्यांमुळे थकवा आलाय आणि त्यामुळेच ताप आला असावा, काळजी करू नका, औषध देतो मी, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. राधाबाई दीपाच्या उशाशी बसून पट्ट्या ठेवत होत्या. डॉक्टरांच्या औषधामुळे तिचे डोळे बंद झाले, पण डोळे बंद झाल्यानंतर दीपा काहीबाही बोलू लागली. तिच्या शब्दांना अर्थ नव्हते. दीपा संबंध दिवस बडबडत होती. सकाळची संध्याकाळ झाली तरी ताप कमी व्हायचं नाव घेईना. सगळे चिंतेने व्याकुळ झाले. घड्याळात 7चा ठोका पडला आणि टाळ मृदुंगात आवाज आला. गुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना. त्यांच्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या दत्त मंदिरात आरती सुरू झाली होती आणि तेथून येणारा आवाज स्पष्टपणे दीपाच्या खोलीत घुमला. दीपाने तसे खाडकन डोळे उघडले आणि ताठ उठून बसली. तसे सगळे चपापले. दीपा, दीपा, काय झालं? सगळेजण विचारू लागले, पण दीपा त्यांना उत्तर द्यायला बांधील नव्हती. उलट ती असभ्य भाषेत शिव्या घालू लागली. बंद करा, बंद करा ते, जोरजोरात किंचाळू लागली. सगळे भीतीने हादरले, कारण कोकणात जवळपास सर्वांनाच हा प्रकार माहीत असतो. दीपा पाहता पाहता वेदनेने विवळत बेडवर उभी राहिली आणि उड्या मारू लागली. तिच्या उड्या इतक्या विचित्र आणि जोशात होत्या का ती छताला स्पर्श करेल की काय असं वाटू लागलं. सोबत ती जोरजोरात किंचाळू लागली. तिचे विस्कटलेले केस चेहऱ्यावर मागे पुढे होऊ लागले. केस मागे झाल्यावर तिचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा दिसू लागला. हळूहळू आरतीचा आवाज जसा जसा वाढला तसा दीपामध्ये कमालीचा बदल झाला. ती जोरजोरात शिव्या देऊ लागली. उड्या मारताना तिचा चेहरा तिचा नव्हताच तो,
आगीचा थेंब डोळ्यात घालावा असे लालसर डोळे, पांढराफट्ट चेहरा आणि कपाळावर रुपया एवढा काळा ठिपका. ती थांबायचं नाव घेईना, जोरजोरात उड्या मारत होती. पहिल्यांदा घाबरून गेलेले सोपानराव आणि विकासराव आता पुढे सरसावले, कारण दीपा 2 जीवांची, 7वा महिना सुरू. त्यामुळे अशा उड्यांनी काही भलतं नको व्हायला. त्यांनी लागलीच तिला हाताला धरून बसवण्याचा प्रयत्न केला, पण अगदी निष्फळ. एखादा कापूस झटकावा तसं तिने ताकदीनिशी दोघांनाही बेडवरून खाली फेकलं. खाली पडल्यानंतर विलासरावांच्या शर्टाच्या खिशातून चष्मा, मोबाईल आणि एक पुडी मालतीबाईंच्या पायाशी येऊन पडली. तोच त्यांना आठवलं. सकाळी यांना अंगारा आणायला सांगितला होता. क्षणभराचाही वेळ न दवडता मालतीबाईंनी पायाशी येऊन पडलेली ती पुडी हातात घेतली. अंगारा तळहातावर घेऊन तो दीपाच्या समोर फुंकला. दत्ताच्या अंगाऱ्याचे कण हवेत विरले. थोडासा अंगारा दीपाच्या अंगावर आला तशी ती जोराने चिरकत खाली पडली आणि अगदी शांत झाली. क्षणार्धात एवढ्या असुरी बळाने उड्या मारणारी ती, तोंडातून असभ्य भाषेत शिव्या हासडणारी दीपा आता निपचित खाली पडली. काय झालं हे मानवी बुद्धीला कळण्यापलीकडे होते. लागलीच तेथून सर्वांनी काढता पाय घेतला आणि बाहेर येऊन दाराला कडी घातली. पण राधाबाईंचा जीव खालीवर होत होता. शेवटी पोरीची माया. त्या सतत खिडकीतून दीपाकडे पाहत डोळे पुसायच्या. मालतीबाई सोपानराव आणि विकासरावांना घेऊन हॉलमध्ये आल्या. अशा विचित्र प्रसंगी त्यांना डॉक्टरांची मदत काहीच उपयोगाची नव्हती. त्यामुळे सोपानरावांनी बाजूच्या दत्त मंदिरात जाऊन पुजारी बुवा आणि त्यांच्या बाहेरचं पाहणाऱ्या मुलाला आमंत्रण दिलं. रात्री 10च्या सुमारास मंदिरातली साफसफाई आवरून ते विकासरावांच्या घरी आले. त्यांना दारात पाहताच मालतीबाईंनी त्यांना आत घेतलं. सोफ्यावर बसवून घडलेला प्रकार सांगितला. पुजारी बुवांनी बोलायला सुरुवात केली. मला कल्पना होतीच, म्हणून मी येताना दत्तगुरूंचा प्रसाद सोबत आणलाय. रात्री तिला काहीही करून हा खाऊ घाला आणि सकाळचं मंदिरात घेऊन या. काळजीचं काही कारण नाही, सगळी संकटं मिटतील. दत्तगुरू आहेत पाठीशी. असं म्हणत त्यांनी पिशवीतला शिऱ्याचा द्रोण बाहेर काढला आणि मालतीबाईंच्या हातावर ठेवला. तो द्रोण जसा मालतीबाईंच्या हातावर ठेवला तसा वरच्या मजल्यावरून जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि पाहता पाहता राधाबाई गडाबडा लोळत पायऱ्यांवरून खाली कोसळल्या. त्यांच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. कदाचित वरच्या मजल्यावरून पायऱ्यांवरून निसटल्या असाव्यात. पण त्यांना उभं करताच भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी फक्त वर बोट करून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी नजर वर करताच डोक्यावरचे केस हलवत हातात भला मोठा चाकू पकडून दीपा खाली धावत येताना दिसली. सोपानरावांनी झटकन राधाबाईंना बाजूला केलं आणि विलासरावांनी दीपाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने हिसका देऊन स्वतःचा हात सोडवला. हॉलमध्ये एकच धांदल उडाली. दीपा सगळ्यांवर चाकूचे हल्ले चढवू लागली. तिच्यात झालेला संचार एवढा भयानक होता का पुजाऱ्यांनी हवेत उधळलेल्या अंगाऱ्याला सुद्धा आता ती जुमानत नव्हती. मालतीबाई हातातल्या प्रसादाचा शिरा तिला भरवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तिने त्यांच्या हातावर चाकू मारला. दीपा कुणालाच ऐकत नव्हती. हे पाहून अखेरीस पुजारी बुवांच्या भगत मुलाने पिशवीतून एक लिंबू बाहेर काढलं. तोंडाशी धरून काही मंत्र फुकले आणि दाताने फोडून ते गडबडीत दीपाच्या डोक्यावर पिळलं. तशी दीपा हळूहळू शांत झाली. हातातला चाकू खाली पडला आणि ती हळूहळू सोफ्यावर आडवी झाली. सोपानरावांनी सुटकेचा श्वास सोडला. तसा भगत जोरात ओरडला, हिला वरती बांधून ठेवावं लागेल.
कारण अष्टनिक लिंबाची शक्ती कमी वेळ असते. तिच्यावर ते प्रेत पुन्हा स्वार होईल. त्याच्या आत तिला बांधावं लागेल, नाहीतर आता ती स्वतःला इजा करून घेईल. सगळ्यांनी मिळून तिला उचललं. सडपातळ बांध्याची दीपा 3 दांडग्या पुरुषांना उचलत नव्हती. त्यांच्या समोरच पुजाऱ्यांनी जवळच्या दत्ततीर्थाने जागा शुद्ध करायला सुरुवात केली आणि बेडवर थोडंसं तीर्थ टाकून झाल्यानंतर दीपाला आडवं झोपवलं. तिच्यासाठी झोका बांधायला म्हणून आणलेल्या लोखंडी साखळीने तिचेच हातपाय बांधायची वेळ आली. अखेरीस तिला बेडशी घट्ट बांधलं. मालतीबाईंनी शेवटचा उपाय म्हणून तिच्या जवळ जाऊन तिच्या तोंडात शिरा घालायला हात तोंडाजवळ नेला. तसे तिने लाल जर्द डोळे उघडले आणि एक असुरी हास्य चेहऱ्यावर फुलवत घोगऱ्या आवाजात हसायला लागली. बडबडू लागली, फेक, ती घाण तिकडे फेक म्हणाले ना. आली मोठी मला खाऊ घालायला. मी नाही खाणार ही घाण. ती पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागली. तिचा बदलणारा आवाज आणि आवाजात असणारी ताठरता पाहून मालतीबाई बाजूलाच सरकल्या. हातातला शिरा हातातच राहिला. भगत दीपाच्या पायाशी उभा राहून ओरडला, ए, कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बोल. तशी दीपा त्यांच्याकडे पाहत तुच्छतेचा हुंकार भरत म्हणाली, हां, ऐ, निघ. एवढूसा पोर आणि मला विचारतोस? तुझी लायकी तरी आहे का माझ्या पुढं उभी राहायची? अशी जाळून टाकीन तुला. जीव महत्त्वाचा असेल तर निघ, सोडला समज तुला. पण तिच्या धमक्यांना भीक न घालता त्या भक्ताने त्यांच्या गुरुजींनी मंत्रित करून दिलेलं नर्मदा तीर्थाचं पाणी तिच्या अंगावर फेकलं. तसा पाण्यातून मासा बाहेर काढावा तशी दीपा बेडवर तडफडू लागली. तिला होणाऱ्या वेदना स्पष्ट दिसू लागल्या. त्यानंतर मात्र तिची हिंमत वाढली. लोखंडी साखळी वाजवत तिने बेड हलवायला सुरुवात केली. भगत तिच्या पायाजवळ मंत्र म्हणत उभाच होता. तशी दीपाने बांधलेल्या पायांनी एक जोरदार लाथ त्या भक्ताला घातली. तिचे पाय बांधलेले होते, पण आतल्या शक्तीचा संचार एवढा होता का त्यापुढे भक्ताचा टिकाव लागणं मुश्किल झालं. तिच्या प्रहाराने तो पडलेला भगत धावत दाराबाहेर आला. त्याच्या पाठी घरातले सगळेच बाहेर आले. सगळ्यांना पळताना पाहून दीपा मोठमोठ्याने विचित्र हसायला लागली. बाहेरून कडी घालून सगळे भक्तापाठोपाठ हॉलमध्ये आले. सोपानरावांनी तर डोक्यालाच हात लावून घेतला. दीपासोबत अशी कुठली शक्ती आली आहे जिला भगतही घालवू शकत नाही, याचा विचार ते करू लागले. तसा भक्ताने आपला मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन लावला. फोनवरती सर्व परिस्थिती सांगून, हो ठीक आहे, चालेल, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि सुरू झाला एक अमानवी खेळ. भक्ताने आपल्या करड्या रंगाची शबनम खांद्यावर घट्ट रोवून तो जिन्याने वर निघाला. खरं तर त्याच्या पाठी जाण्याची आणि त्या अघोरी विस्कटलेल्या तोंडात हात घालण्याची इच्छा कोणाचीच नव्हती. पण त्याच्या पाठी विकासराव जाऊ लागले. तसे सगळेच जण निघाले. भक्ताने बेडच्या शेजारी कुंकवाने एक रिंगण आखलं. त्यात 2 लिंब एकाला एक करून चिटकून ठेवली. अभिमंत्रित केलेलं नर्मदा जल दीपावर शिंपडलं आणि एक प्रक्रिया सुरू केली. हल्ला गोंधळ करणारी दीपा जेव्हा काहीच परिणाम होत नाही हे समजलं तेव्हा शांत झाली आणि तिच्या शरीरातून एक काळी सावली बाहेर आली असं जाणवू लागलं. विकासराव, सोपानराव दारातून वासून आतला प्रकार पाहत होते. दीपाच्या शरीरातून निघालेला धूर त्या खोलीतील वस्तू खाली पाडत होता, आवाज करत होता. पण त्या भक्त्याचे कान जणू झाकले गेले असावेत. त्याने ध्यान सोडलं नाही. काळा धूर त्याच्या अवतीभोवती फिरून
शेवटी समोर मांडलेल्या एका आवळ्यात विरून गेला. भगत रात्री 2च्या सुमारास जागेवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावरून तो किती थकलाय हे स्पष्ट दिसत होतं. तेव्हा त्याने शबनममधून एक हिरवा पीस काढला आणि तो आवळा अलगद त्यात ठेवून कापडाची गाठ मारली. एक छोटं गाठोडं तयार केलं. पायाने रिंगण मोडून समोर गेला आणि पूजेत ठेवलेली 2 लिंब, एक दीपाच्या उशाला तर एक तिच्या पायाला ठेवलं आणि बाहेर आला. दारातच विकासराव आणि सोपानराव उभे होते. छोटं गाठोडं त्यांच्या हातात दिलं आणि निश्वास टाकत सांगितलं, आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. गुरुदत्तांच्या आशीर्वादाने आणि माझ्या स्वामींच्या मार्गदर्शनाने बलामत टळली. लावसट बंदिस्त झाली. लावसट हा शब्द ऐकताच विकासरावांनी प्रतिप्रश्न केला. तसे अनेक सिद्धी प्राप्त केलेले ते भगत पायऱ्या उतरत बोलू लागले. दीपाने सुगंधी अत्तर लावले आणि घाटातून प्रवास केला. तोही नकारात्मक शक्ती भरलेल्या घाटातून. रात्री अपरात्री सुगंधी द्रव्य नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतात आणि त्यात तिने आवळ्याच्या झाडाखाली उलटी केली. आता घाटाजवळ किंवा विहिरीजवळ जेव्हा जेव्हा आवळ्याचं झाड असतं तेव्हा तेव्हा त्या झाडावर लावसट येतं. लावसट म्हणजे एखादी गरोदर स्त्री जी प्रसूती अगोदरच मृत झाली आहे. तिचा आत्मा जेव्हा वातावरणात फिरतो तेव्हा तो आवळ्याच्या झाडाला आपलं घर समजतो. आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अशा गरोदर स्त्रियांना लक्ष्य करतो आणि दीपाच्या बाबतीत नेमकं तेच झालं. त्या लावसटाला दीपाच्या रूपात आयतं सावज मिळालं. आता एक काम करा. उद्या सकाळी दीपावरून एक साडी, चोळी, खण नारळ आणि त्याच्यासोबत चिंच, बोरं, आवळे, दही, लोणचं, कुरडई, भजी हे सगळं उतरवा आणि एखाद्या विहिरीजवळ किंवा कोणत्याही आवळ्याच्या झाडाखाली नेऊन ठेवा. आणि यात बांधून दिलेला हा आवळा गाठ न सोडता या हिरव्या पिसासहित त्या झाडाच्या खोडावर खिळ्याने ठोका आणि त्या खिळ्याला न विसरता 7 घाव घाला. असं म्हणून भगत त्या पुजारी बाबांसोबत निघून गेला. त्यानंतर सोपानराव आणि विलासराव यांनी लागलीच ते गाठोडं घेतलं आणि घरातून बाहेर पडले. घरापासून लांब एका निर्जन स्थळी आले. त्यांच्या वस्तीपासून लांब असणाऱ्या या ठिकाणी सहसा कोणी मनुष्य भटकत नसे. त्या ठिकाणी एक आवळ्याचं झाड आहे हे या दोघांनाही माहीत होतं. म्हणून त्यांनी ते झाड हेरून त्या झाडाला भक्ताने सांगितल्याप्रमाणे तो हिरवा पीस आणि तो आवळा खिळा मारून ठोकला आणि न विसरता त्यावर 7 घाव ठोकले आणि गेल्या पावली मागे न पाहता परत आले. सांगितल्याप्रमाणे दीपावरून उतारा देखील केला गेला आणि या सर्वाची फलश्रुती म्हणून दीपा या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडली आणि त्यानंतर 2 महिन्यांनी तिचे बाळंतपण अगदी सुखरूप झाले. बाळ व बाळंतीण दोघेही अगदी सुखरूप आहेत. मंडळींनो, या अनुभवावरून मी इतकं नक्की सांगते, जेव्हा जेव्हा कोणतीही नकारात्मक वाईट शक्ती आपल्या पाठी येते तेव्हा तेव्हा आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या पाठीशी दैवी शक्ती उभी असते हे विसरून जमणार नाही. फक्त आपण मनापासून त्या दैवी शक्तीला साथ घालणं गरजेचं आहे. नाथांच्या नाथा सिद्ध समर्थ शुभंकारा, नमितो तुझ देवा शरण आलो कृपा करा. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.